बातमी वाल्मी कराड संदर्भात, कारण वाल्मी कराडचा पाय आणखी खोलात जाणार आहे। वाल्मी कराडला आज केस कोर्टात हजर केलं जाणार आहे। वाल्मी कराडचा ताबा SIT कडे देण्यात आलाय। केस कोर्टाच्या निर्णयाकडे आता लक्ष असेल तर आज वाल्मी कराडला पुन्हा एकदा न्यायालयात हजर केलं जाणार आहे। खंडणी प्रकरणातील पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर त्याला न्यायालयानं न्यायालयीन कोठडी सुनावली होती आणि त्यानंतर दुसरीकडे मकोका अंतर्गत सुद्धा कारवाई करण्यात येणार आहे। त्यामुळे आता त्याच्या अडचणीत वाढ होण्याची अजूनही शक्यता वर्तवण्यात येते। दरम्यान कराड समर्थकांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी अजय घोडके यांनी। पाहूयात। वाल्मी कराडवर मोक्का लावल्याच्या नंतर परळीमध्ये कराड समर्थक आक्रमक झाली। काल त्यांनी बाजारपेठा बंद ठेवल्या आणि काही समर्थकांनी आत्मदहन करण्याचा सुद्धा प्रयत्न केला। यामध्ये महिलांचा सुद्धा सहभाग होता आणि याच पोलीस स्टेशनच्या बाहेर सुद्धा वाल्मी कराड यांच्या आईने सुद्धा आंदोलन पुकारलं होतं। परंतु आज मात्र कराड समर्थकांनी याच पोलीस स्टेशनच्या बाजूला असलेल्या एका मंदिरामध्ये एक बैठक आयोजित केलेली आहे। ही बैठक आज 10 वाजता संपन्न होणार आहे। या बैठकीला कराड समर्थक उपस्थित राहणार आहेत आणि त्याबरोबरच कराड परिवारातील सदस्य सुद्धा या ठिकाणी उपस्थित राहणार असल्याची माहिती समोर येत आहे। आणि या बैठकीच्या नंतरच आता एकंदरीत कराड समर्थक आणि त्यांच्या परिवाराची नेमकी काय भूमिका असेल हे त्या ठिकाणी स्पष्ट होणार आहे। आणि राज्याचे कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे हे सुद्धा रात्री परळी या शहरामध्ये दाखल झालेले आहेत। ते सुद्धा या ठिकाणी माध्यमासमोर येऊन आपली प्रतिक्रिया देतात का, त्यांची एकंदरीत भूमिका काय हे स्पष्ट करतात का, हेही आपल्याला पाहावं लागणार आहे। परंतु आज होणारी 10 वाजताची जी बैठक आहे कराड समर्थकांची, या कराड समर्थकांच्या बैठकीमध्ये मात्र निर्णायक भूमिका घेतली जाणार आहे। नेमकी ती भूमिका काय असणार आहे, इथून पुढची दिशा कशा पद्धतीने असणार आहे, या संदर्भातली सर्व तपशील हे त्या बैठकीच्या नंतरच समोर येणार आहेत। आणि म्हणून ती बैठक या सर्व घडामोडींच्या अनुषंगाने खूप महत्वाची ठरणार आहे। अजय घोडके, जय महाराष्ट्र न्यूज, परळी।